कल रात्री सुमारे 11 वाजून 11 मिनिटांनी आपले जो कंट्रोल रूम असतो पोलीसच्या आणि फायरच्या त्याच्यामध्ये तक्रार आली की एक दुर्दैव एक रोड ॲक्सिडेंट घटना घडलेली आहे, ज्याच्यामध्ये एक अर्टिगा वाहन XL6 व्हर्जनची अर्टिगा वाहन एक विहिरीत पडलेली आहे. ताबडतोब 11 वाजून 15 मिनिटांनी पोलीसच्या जो डिस्पॅच असतो ते झाला पोलीस स्टेशनवरून, आणि आपलं जो नगरपालिकाचा जो फायर ब्रिगेडचं जो युनिट आहे ते पण डिस्पॅच झाला. पिंपलगाव, बसवंत आणि निफाड या ठिकाणी जो त्यांचे जो काही डायव्हर्स आहे आणि बाकी जो लोक आहे क्रेन वाले जो लोक आहेत त्या सर्व लोकांना PWD वगैरेची मदतीने पोलीस विभाग, PWD आपत्ती, नगरपालिका त्यांच्या मदतीने कल गाडी काढण्याचा प्रयत्न करण्यात आला आणि सुमारे 12 वाजून 12 मिनिटांनी आपण गाडी त्या ठिकाणी काढता आला. आणि त्याच्यानंतर बॉडीला जो आपले इथून 1 किलोमीटर लांब असलेले जो ग्रामीण रुग्णालय आहे त्या ठिकाणी सर्व बॉडीला पाठवण्यात आलं. आणि त्याच्यानंतर तिथे आज सकाळी पोस्टमॉर्टमची प्रक्रिया सकाळी 6 वाजेनंतर सूर्योदय झाल्यानंतर पोस्टमॉर्टमच्या हे करण्यात आलं. या केसमध्ये जो नेग्लिजन्सचा जो केस आहे ते पोलीस विभागाने तक्रार घेऊन ते नेग्लिजन्सचा केस बुक करण्यात आलेला आहे. याच्यामध्ये असलेला जो कॉम्पन्सेशन आहे ते आपलं मोटर ॲक्सिडेंट क्लेम्स ट्रायब्युनलच्या माध्यमातून याच्यामध्ये कॉम्पन्सेशनच्या प्रक्रिया होणार आहे. आणि असा घटना घडू नये याच्यासाठी याची नेमकी लेआउट कधी मंजूर झाली, रस्ता कसा मंजूर झाला आणि विहीर म्हणजे असताना या लेआउट या त्या विहीरला कव्हर करण्यात कसा नाही आला, या गोष्टीची तपास करण्यासाठी नगरपालिका आणि टाउन प्लॅनिंग विभागाला सूचना देण्यात आलेली आहे. सन्मान्य मंत्री महोदय आणि स्थानिक आमदार महोदय या ठिकाणी आलेले आहे. सन्मान्य आपत्ती व्यवस्थापन मंत्री महोदय रस्त्यावर आहे, अनदर 10-15 मिनिटात ते पोहोचत आहे. या संदर्भामध्ये सगळ्या वरिष्ठांनी शोध व्यक्त करण्यात आलेला असा घटना घडू नये याच्यासाठी भविष्यात खबरदारी घेण्यात येणार आहे. प्रत्येक गावामध्ये, शहरामध्ये अगर यासारखा विहीर रस्ते जवळ असेल तर त्या ठिकाणी सर्वांनी खबरदारी घ्यावा. आणि प्रत्येक विषयाची तपासणी पोलीस विभागाच्या माध्यमातून पण करण्यात येत आहे. पोस्टमॉर्टमच्या जो प्राथमिक माहिती आहे त्याच्यामध्ये पण काही गोष्टी समोर येत आहे. तर सगळ्या गोष्टीची आपण तपासणी करत आहोत आणि योग्य याच्याबद्दल कारवाई होणार आहे याबद्दल आपण आश्वासन करतो. आणि असा घटना घडू नये याच्यासाठी भविष्यात पण नाशिक आणि पूर्ण राज्यामध्ये खबरदारी करू. नेग्लिजन्स दिसून येतो कारण रस्त्यामध्ये अगदी शहरी वस्तीमध्ये आजूबाजूला रहिवासी वस्ती असताना मधोमधी विहीर आहे. आपल्या प्रशासनाकडनं काही नोटीस देण्यात आली होती विहीर मालकांना वगैरे याची? नाही, या गोष्टीची ऍक्च्युली आता फार प्रिलिमिनरी गोष्टी आहे. नगरपालिका आणि ADTPला सांगण्यात आलेलं आहे याची ज्या TP मंजूर झाली होती आणि ग्रामपंचायत कालपासून याची काय इतिहास आहे ते काढा, तर ते अधिकारी सगळे रेकॉर्ड काढत आहे. आणि बाकी सगळ्या गोष्टीचे जसं मी म्हटलं पोलीसच्या विषयाचा तपास असेल, ट्रॅफिकचा असेल, प्रत्येक बाबीची तपास या ठिकाणी होत आहे. आणि कुठल्याही प्रकारची नेग्लिजन्स असेल त्याच्यावर सक्त कारवाई करण्याची वरिष्ठांची सूचना प्राप्त झालेली आहे, तो त्याप्रमाणे करण्यात येणार आहे. अत्यंत दुर्दैव घटना आहे आणि असा घटना अजिबात घडू नये याच्यासाठी पूर्ण जिल्हाभरात खबरदारी घेण्याचे पण आदेश निर्गमित करण्यात आले. आणि प्रत्येक रस्त्याच्या जवळ यदि कुठे विहीर असेल त्या ठिकाणी आपण पूर्ण लक्ष देणार आहे आणि याच्याबद्दल पूर्ण खबरदारी घेणार. मोटर व्हेकल क्लेम ट्रायब्युनल असतो, जो बी रोड ॲक्सिडेंट्स होतो त्याच्यामध्ये मोटर व्हेकल क्लेम ट्रायब्युनलच्या माध्यमातून त्याच्यामध्ये आर्थिक मदत मिळते. विभिन्न प्रकारच्या अपघातमध्ये विभिन्न प्रकारचे जसे अगर आपत्ती घडलेलं असेल, कुठले नैसर्गिक नुकसान झालं असेल त्याच्यामध्ये जसे डिझास्टर मॅनेजमेंटकडून मदत असतो, या केसमध्ये मोटर व्हेकल ॲक्सिडेंटमधून मदत मिळणार. थँक्यू सर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.